याबाबत सावजी बनवणाऱ्या कामगारांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे यांनी. पाहूयात. सावजी जर खाल्लं तर एका अर्थानं वेगळीच जी आहेत चव पाहायला मिळते आणि महाराष्ट्र हे खाद्य एका अर्थानं संस्कृती आहे आणि तीच नागपुरातली सावजी खाद्य परिस्थिती वेगळी आहे. जगात भारी अशी खाद्य परिस्थिती जे आहे ते संस्कृती आहे. आपल्यासोबत काही सावजी आहेत, त्यांच्याशी संवाद साधू. काय सांगाल ज्या पद्धतीने तुकाराम मुंडे यांनी वक्तव्य केलं सावजीबद्दल, तुम्हाला काय वाटतंय? नाही, सर्वप्रथम जे वक्तव्य मी क्लिपच्या माध्यमातून ते ऐकलं तर नक्कीच एक रिस्पॉन्सिबल अधिकारी ज्याचं महाराष्ट्रात आज नाव घेतलं जात आहे त्या अधिकाऱ्यांनी हा विषय ठेवला कसा हे मला माहिती नाही. पण ज्या सावजीबद्दल चुकीची भावना जी निर्माण झाली त्यांच्या मनात, आणि सावजी हा व्यवसाय आहे का कम्युनिटीशी जुळलेला आहे, हलबा कम्युनिटी, तर त्या हलबाचा याच्यावर तो प्रतिकारसारखा झाला असं लोकांच्या मनात भावना निर्माण झाली. सावजी फूड काय आहे, आता तुम्ही जर बघितलं नागपूरमध्ये, या विदर्भातच, महाराष्ट्रात आपल्या सगळ्यांना माहिती असेल की आपणच तुमच्या माध्यमातून सांगितले की सावजी एक फूड असं आहे की जेवणाचा तो चवीचा आहे. आणि महाराष्ट्रातूनच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरूनही लोक सावजी जेवणाला येतात आणि त्याला एक प्रायोरिटी देतात. आमच्या घरच्या गृहिणी त्या सावजी मसाल्यामध्ये त्यांचं किती मेहनत असते. इवन तिखट हा नाव जो चुकीचा आहे. सावजी मसाला हा तिखट वगैरे नसतो, हा चवेचा विषय आहे. तुमच्या जिभेला चव नाही मिळाली तर तुम्ही कोणत्या हॉटेलमध्ये गेलेत, चव नाही मिळाली तर खरोखर तुम्ही तिथं रागवणार नाही का? पण सावजीमध्ये चव मिळते, तिखट नाही मिळत, चव मिळते. त्या चवेमुळे, आणि हे देवानं दिलेली दैविक शक्ती आहे जी हलवा समाजामध्ये आहे. इथे जितके राजकीय लोक येतात अधिवेशनमध्ये, हिवाळी अधिवेशन, तिथे सगळ्यांना सावजी लागतो, सगळ्यांना सावजी लागतो. तर हा सावजीचा कसा आहे, चुकीचा जो भ्रम फैलवला आहे ते चुकीचं झालं आहे. आणि त्याच्यामुळे कसं आहे, आमच्या व्यवसायाला खूप फरक पडलेला आहे. कसं आहे, सावजीमुळे हार्ट अटॅक येईल किंवा बिमारी येईल. आणि तुम्ही कंटिन्यू रोज दूध प्या, जेवण नको करा, त्या दूधनेही तुम्हाला इन्फेक्शन होईल, हे मान्य कराल? त्यामुळे कसं आहे, हा चुकीचा जो भ्रम फैलवला आहे आणि आमच्या व्यवसायावर जो फरक पडलेला आहे त्याच्यासाठी साहेबांनी काही करावं. आणि हा कसा आहे, तेलाचा प्रकार तिखट, आणि सावजी तिखट नसतो. सावजीच्या नावावर जे अदर लोकांनी सावजी म्हणून उघडला आहे तिथे हा तेल आणि तिखटचा प्रकार आहे, त्याच्यामुळे सावजी बदनाम झालेला आहे. एका अर्थानं घरगुती भोजन असेल किंवा त्यांच्या व्यवसायावर जे आहे ते परिणाम होण्याची जी आहे ते शक्यता या सावजी व्यावसायिकांनी व्यक्त केलेली आहे. कॅमेरामॅन मंगेश मोहिते, तेजस मोहतुरे, जय महाराष्ट्र, नागपूर.